सोलापूर महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपनं दणदणीत अशी कामगिरी करत 102 जागांपैकी तब्बल 87 जागांवर दणदणीत विजय मिळवलाय। 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे 49 नगरसेवक निवडून आले होते। यावेळी मात्र भाजपने संपूर्ण 102 जागांवर स्वबळावर आपले उमेदवार उभे केले आणि 87 जागांवरती दणदणीत असा विजय या भाजपनं मिळवलेला आहे। म्हणजेच 2017च्या निवडणुकीच्या तुलनेत तब्बल 38 जागा भाजपने जास्त जिंकल्या आहेत। एमआयएमचे 2017च्या निवडणुकीमध्ये 9 शिलेदार निवडून आले होते, मात्र यंदाच्या वर्षी त्यांचा एक नगरसेवक कमी निवडून आला आहे, तर एमआयएमचे एकूण 8 नगरसेवक या निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत। शिंदे सेनेचे 49 शिलेदार निवडणुकीच्या मैदानात उभे होते, मात्र अवघे 4च नगरसेवक निवडून आलेत। त्यापैकी प्रभाग क्रमांक 7 मध्ये अमोल शिंदे यांनी तिघांना निवडून आणले आणि प्रभाग क्रमांक 16 मध्ये प्रियदन साठे असे 4 उमेदवार विजयी झाले आहेत। काँग्रेसनं 48 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उभे केले होते, मात्र आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की काँग्रेसमध्ये कुठेही एकवाक्यता नव्हती, त्यामुळे अवघे 2च उमेदवार विजयी झाले आहेत। पाठीमागच्या 2017च्या निवडणुकीचा विचार करता तब्बल 12 नगरसेवक काँग्रेसचे कमी झाले आहेत। त्यामुळे एकीकडे काँग्रेस मुक्त महापालिका सभागृह अशी वाटचाल सुरू आहे का असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। एनसीपी म्हणजेच अजित पवार गटानं 54 उमेदवार उभे केले होते। अजित पवार गटांकडे देखील अजित पवारांनी आले नाही किंवा त्यांना काही रसद पुरवली नाही। वैभव हत्तुरेच्या नावाने एकच शिलेदार प्रभाग क्रमांक 25 मधून विजयी झाला आहे आणि वैभव हत्तुरे यांनी मात्र भाजपचे तुल्यबळ, ताकदवान, धनवान, बलवान असे समजले जाणाऱ्या भाजपमध्ये आलेल्या नागेश ताकमुगे यांचा दणदणीत पराभव केला आहे। उद्धव ठाकरे गटाचे 21 शिलेदार या महापालिकेच्या निवडणुकीत उभे होते, तसेच शरद पवार गटाचे 12 उमेदवार उभे होते। यापैकी एकही नगरसेवक यांचं निवडून आलेलं नाही। आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत 564 उमेदवार होते। या 564 उमेदवारांमध्ये एकूण 6 माजी महापौर पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उभे होते। यामध्ये श्री कांचना यन्नम या ज्या की आमदार देवेंद्र कोटे यांच्या सासू आहेत त्या वगळता आरिफ शेख असतील, संजय हेमगड्डे असतील, अलका राठोड असतील, युवियन बेरिया असतील किंवा मनोहर सपाटे असतील, हे 5ही माजी महापौर पराभूत झाले आहेत। मतदारांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे। त्याच पद्धतीनं सोलापूर महापालिकेच्या या निवडणुकीमध्ये 4 उपमहापौर पुन्हा एकदा उभे राहिले होते। यामध्ये नाना काळे, राजेंद्र कलंत्री, राजेश काळे आणि दिलीप कोल्हे हे 4ही उपमहापौर पराभूत झाले आहेत। सोलापूर महापालिकेमध्ये 102 नगरसेवक असून बहुमतासाठी 52 ही मॅजिक फिगर आहे, मात्र भाजपनं दणदणीत असे 87चं बहुमत मिळवलेलं आहे। त्यामुळे आता 5 स्वीकृत नगरसेवक देखील भाजपचेच होणार आहेत। त्याच पद्धतीनं महापौर भाजपचा होणार आहे, स्टँडिंग कमिटी चेअरमन भाजपचा होणार आहे, सभागृह नेता देखील भाजपचा होणार आहे। त्यामुळे महापौर कोण होणार याची उत्सुकता लागली आहे। आज राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागले तरीही महापालिकांच्या महापौर पदाचं आरक्षण अद्याप शासनाकडून जाहीर झालेलं नाही। 21 तारखेला म्हणजे 21 जानेवारी रोजी हे निवडून आलेले सर्व नगरसेवक यांचं राजपत्रात नावं प्रसिद्ध होतील आणि त्यानंतर महापालिकेची सभा काढली जाईल, त्यामध्ये महापौर निवडला जाईल। तोपर्यंत राज्य शासनाकडून महापौर पदाचे आरक्षण निघतील असं आपण अपेक्षा करूया। सोलापूर महापालिकेच्या शहर उत्तरमध्ये भाजपनं दणदणीत असा विजय कमवलाय। प्रभाग क्रमांक 1 ते 17 फक्त प्रभाग क्रमांक 7 वगळता पॅनल टू पॅनल या ठिकाणी दणदणीत असे भाजपचे पॅनल टू पॅनल विजयी झाले आहेत। 14 आणि 20 नंबरवरती प्रत्येकी 4-4 हे एमआयएमचे उमेदवार विजयी झाले आहेत। प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवसेनेचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत आणि या ठिकाणी 2 उमेदवार हे भाजपचे विजयी झाले आहेत। त्याच पद्धतीने आपण बघतोय की प्रभाग क्रमांक 17, 18, 19 तसेच दक्षिण सोलापूर मतदारसंघात येणारे प्रभाग क्रमांक 21, 22, 23, 24 या सर्व मतदारसंघातील प्रभागामध्ये प्रत्येकी 4-4 म्हणजे पॅनल टू पॅनल हे भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत। नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले दिलीप माने गटाचे 25 आणि 26 मध्ये एकूण 6 उमेदवार उभे होते। प्रभाग क्रमांक 26 मध्ये जयकुमार माने यांनी आपले 3ही भाजपचे उमेदवार निवडून आणले आहेत, मात्र प्रभाग क्रमांक 25 मध्ये वैभव हत्तुरे यांनी नागेश ताकमुगे यांचा पराभव केला। त्यामुळे या ठिकाणी फक्त 2च भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत। एकूणच सोलापूर महापालिकेच्या आज जाहीर झालेल्या निकालाकडे पाहिल्यावर असं लक्षात येतं की पालकमंत्री जयकुमार गोरे
यांनी सोलापूरसाठी जी काही व्यूहरचना आखली, तसेच सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोटे यांनी त्यांना जे बळ दिलं, त्यांना जे इनपुट दिलं, त्याचा परिपाक म्हणजे आजचा रिझल्ट आहे. त्याच पद्धतीनं जो काही सुरुवातीच्या कालावधीमध्ये भाजपनं बाहेरील उमेदवारांना, बंडखोरी केलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिली आणि आयात उमेदवारांना जी काही मोठ्या प्रमाणावर उमेदवारी दिली आणि निष्ठावंत उमेदवाराला डावललं, असा जो काही नॅरेटिव्ह पसरला होता, तो नॅरेटिव्ह तोडण्याचं काम भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं. त्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोटे यांनी हा जो नॅरेटिव्ह सेट होत होता तो तोडला. त्यामुळेच आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं पाहता येईल की अनेक मतदारसंघात ज्या ठिकाणी विजयकुमार देशमुखांचे, ज्या ठिकाणी सुभाष देशमुखाचे बंडखोर उमेदवार उभे होते, त्या ठिकाणी देखील भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी जाऊन प्रचार केला आणि त्यामुळेच भाजपचे तब्बल 87 उमेदवार, असं एवढं दणदणीत असं यश सोलापूर महापालिकेत भाजपला मिळालं आहे. त्यामुळं भाजपचे जे काही शिलेदार निवडून आले आहेत त्यांना यस न्यूज मराठीच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. सोलापूर शहर हे अपकमिंग शहर आहे. सोलापूर शहर हे डेस्टिनेशन शहर म्हणून पाहिलं जात आहे. सोलापूर शहरात विमानसेवा सुरू झालेली आहे. सोलापूर शहरात IT पार्क होऊ घातलेला आहे. सोलापूर शहरातली जी पॅरलल पाईपलाईन झालेली आहे त्यातून पाणी आणणं बाकी आहे. त्याच पद्धतीनं सोलापूर शहर धूळमुक्त होणं बाकी आहे. सोलापूर शहर, ज्या शहराची लोकसंख्या वाढत नाही, त्यामुळे या शहरात चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं असेल, चांगला बगीचा डेव्हलप करणं असेल, या सर्व कामांसाठी भाजपचे नव्याने निवडून आलेले 87 शिलेदार चांगलं काम करतील आणि त्यांना सपोर्ट करणारे भाजपचे सर्व आमदार चांगल्या पद्धतीनं त्यांना गायडन्स करतील अशी अपेक्षा करूया. एकूणच सोलापूर शहराला गतिमान शहर करण्यासाठी हे सर्व भाजपचे टीम कार्यरत राहील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया आणि अशीच आपण त्यांना सदिच्छा देऊया. धन्यवाद. जिथे संपदेला असे थोर मान, जणू वैभवाचे सजे शिल्प छान. सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे, असे सर्व भूमंडळी एक आहे. गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे.